हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शनिवार आणि आज आहे हनुमान जयंती. आणि इकडं माझं चाललं आहे बघा स्वयंपाक. आणि आमच्या आज देवीची यात्रा पण आहे. नैवेद्यासाठी पोळ्याचं नैवेद्य करायचं आहे. चला काय काय आवरले दाखवतो. चुलीवर चहा ठेवलेला आहे आणि बघा डाळ शिजलेला आहे. सकाळी लवकर उठलो होतो आणि डाळ शिजलेला आहे आणि इकडं पीठ पण मळून ठेवलेलं आहे. इकडं बघा मी पाट्यावर पुरण वाटायला लागलो आहे आणि इकडे पीठ मळून ठेवलेलं आहे. पहिलं थोडं मळून ठेवलं होतं आणि पाट्यावर जरा चेचून आणि परत मळून ठेवलं आणि इकडे पाट्यावर मस्त पुरण वाटायला लागलो आहे. मी कधी पण पोळ्या केल्या तर मी पाट्यावरच पुरण वाटतो, कारण मला चाळांमध्ये ते वाटलेलं तसं चिकट होत नाही. पीठ मळून झालं, पुरण वाटून घेतलेलं आहे आणि इकडं पोळ्या करायला तवा ठेवलेला आहे. आज मी उलटा तवा ठेवलेला आहे आणि पोळ्या करणार आहे. आणि इकडं सार केलेलं आहे. मस्त प्रकारची आमटी झालेलं आहे आणि भात पण झालेला आहे. चला आता पोळ्या तेवढा लाटतो. उलटा तवा ठेवलेला आहे आणि मस्त पोळ्या तर छान झालेल्या आहेत बघा. आणि इकडे सर्व बघा किती पोळ्या केलेल्या आहे. अजून एवढा आहे, आता झालाय होत आलेला आहे आणि वेळ पण झालेला आहे. वेळ झालाय 11:30 वाजलेला आहे. उलटा तवा ठेवलेला आहे आणि पोळी कसं झालंय प्लीज तुम्ही मला सांगा. आणि अजून नैवेद्य घेऊन गावात पण जायचं आहे मंदिरला, देवीच्या मंदिरला. देवीची आज ओटी भरायचं आहे. चला आता पोळी तेवढं आवरलं तर सगळं काम आवरलं. आता भांडी बाकी सगळं आवरलेलं आहे. चला इकडं सगळं काम आवरून इकडं आम्ही चाललो आहे देवाला. आणि आता देवळात आलेलं आहे. आणि इकडे बघा देवळात मी नारळ त्यानं घ्यायला लागले. नारळ ओटीचं सामान सगळं घ्यायचं होतं मला, कारण देवीची ओटी भरायची होती. त्यामुळं इकडं एक हार घेतलेला आहे आणि नारळ घेतलेला आहे, कापूर उदबत्ती सगळं इकडे घ्यायला लागलो आहे मी. आणि हे दरवर्षी ह्या पौर्णिमेला जे यात्रा होते सर्व काही घेतलेलं आहे. आणि इकडं देवळात आलेलं आहे मी आणि देवळात सगळी बसलेले होते. आणि इथं आजी आहे, ते ओळखीचं आहे आमचे, म्हणून त्यांना भेटलो मी आणि त्यांचा विचार बरं आहे का विचारलं त्यांनी आणि मी पण विचारलो. आणि इकडं देवीची ओटी भरायची होती. आणि आता इकडे मी आलेलं आहे. हे बघा 5 मुकुटाचं देवी आहे. ते 5 मुकुट आहे आणि कुठलं आहे मला माहीत नाही जास्त. आणि इकडं बघा पालखी पण आलेलं होतं. आणि हे मंदिरचं मी व्हिडिओ बरेच दोन वेळा मी शेअर केलेला आहे. आणि ओटी भरायचं आहे आणि 5 जण झाले आणि साडी त्यांची साडी नेसवायला असं कधी म्हणजे किती जण येतात आज ओटी भरायला, मग साडी ते नसतं इथे साडी वरच्यावरच असं ठेवतात. आणि इकडं बघा मी ओटीचं सामान सगळं एका परातमध्ये घालून द्यायला लागलो. केळं, हार आणि उदबत्ती आणि पोळीचं नैवेद्य, हळदी कुंकू सर्व काही
आणलेलं होतं मी, ते सगळं एका परातामध्ये करून इथं द्यायला लागलो आहे मी. आणि नैवेद्य, पोळीचं नैवेद्य पण आणलेलं होतं आणि इकडे द्यायला लागलो आहे. आणि हे संध्याकाळी मिरवणूक पण असते. मी काय संध्याकाळी येणार नाही, कारण रानात कसं शेळी ते आहेत, पोरं तेवढे येणार आहेत. आणि इकडे मी 2 पोळीस ठेवलं होतं आणि आमच्या सासूबाई आहेत, चुलत सासूबाई, आणि त्यांनी म्हटलं 5 पोळीचं नैवेद्य ठेवू देवीला. म्हटलं 5 पोळीचं नैवेद्य ठेवलेलं आहे इकडं. आणि या आहेत आमच्या मोठ्या सासूबाई आहेत, म्हणजे चुलत सासूबाई. आणि तिकडं त्यांचा शेजारी थांबलेला आहे, ते शेवट नंबरचा आहे. आणि इकडं ड्रेस घालून थांबलेला आहे, ते पण आमचे नणंदच आहे. आणि इकडं थांबलेला आहे, त्यांनी पुजारी आहेत. आणि इकडे त्यांच्याकडे दिलेलं आहे मी, ते सगळे तिथं ओटीमध्ये ठेवायला लागल्यात, ओटी भरायला लागल्यात. असं 5 जणांचं ओटी आहे. मग ते सगळ्यांचं ओटी घेऊन त्या देवीच्या ओटीमध्ये घालायला लागल्यात. ते पण तुम्हाला मी दाखवतो, ते ओटी कसं भरलेलं आहे त्यांनी. खूप गर्दी होती, तसंच मी जमेल तेवढं पोरगीनं व्हिडिओ केलेला आहे. आणि प्लीज व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांचं नैवेद्य ओटी सगळी एकत्र करूनच भरायला लागल्यात. बघा इकडं कसं ओटी भरलेलं आहे. बघा 5 जणांची ओटी केलेलं आहे. मग ते सगळ्यांचं एकत्र भरायला लागल्यात, एकेकांचं नाही. हे झाल्यानंतर आरती करून पूजा करतात. हे पण आमचं माझे नणंदच आहे. गर्दी होती, पोरगीला व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ करता आला नाही, तेवढंच केलेलं आहे. आणि इकडे आरती करायला लागली आहे सगळी, आरती घेतलेलं आहे. ओटी भरून झाल्यानंतर घंटी वाजवून आरती करून उजव उजव असं म्हणतात. आता 12 वाजलेलं आहे, 12-1 वाजलेलं आहे. सगळं आवरून आम्ही आलो. आणि आजचा व्हिडिओ मी एवढंच आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज